तर झी 24 तास जेडीएसनं हा सर्वे किती दिवसात केला, तसंच या सर्वेची व्याप्ती किती आहे, सॅम्पल साईज किती आहे, त्याबद्दलची तांत्रिक माहिती आपण पाहूया। या सर्वेचा कालावधी 14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर असा आहे। या कालावधीत हा सर्वे महाराष्ट्रात करण्यात आला। सर्वे सॅम्पल साईज आहे 89,812। म्हणजे सर्वे सॅम्पल साईज सुद्धा प्रचंड मोठी आहे, सर्वेची व्याप्ती मोठी आहे आणि त्याचबरोबर कुठे कुठे हा सर्वे करण्यात आला ते आपण पाहतोय। 4 महानगर, 24 जिल्हे, 37 नगर परिषदा आणि महाराष्ट्रातले 48 तालुके, या सगळ्या भागांमध्ये हा सर्वे करण्यात आला। तर कोणकोणत्या महानगरांमध्ये हा सर्वे झाला आपण बघतोय। राज्याची आर्थिक राजधानी मुंबई, त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि राज्याची राजधानी मुंबईमध्ये हा सर्वे करण्यात आला। त्याचबरोबर राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे, त्याचबरोबर मराठवाड्यातलं प्रमुख शहर छत्रपती संभाजीनगर आणि राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा हा सर्वे करण्यात आला। अशी 4 प्रमुख महानगरं यामध्ये कव्हर करण्यात आली आहे आणि हे जिल्हे म्हणून सुद्धा कव्हर करण्यात आलेले आहेत। सर्वे कोणकोणत्या जिल्ह्यात झाला राज्यातल्या ती यादी आपण स्क्रीनवर बघतोय। बीड, अमरावती, वाशिम, नागपूर, भंडारा, परभणी, अकोला, बुलढाणा, वर्धा, गोंदिया, त्याचबरोबर मुंबई उपनगर, रायगड, पुणे, सांगली, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पालघर, तसंच सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, नंदुरबार आणि जालना, या एकूण 24 जिल्ह्यांमध्ये हा सर्वे करण्यात आलाय। 24 जिल्ह्यांमध्ये हा सर्वे करण्यात आलाय, जी नावं आपण स्क्रीनवर पाहतोय। झी 24 तास जेडीएसनं सर्वे केला। एकूण 24 जिल्ह्यांचा यात समावेश आहे। 4 महानगर सुद्धा आहेत। आणि या सर्वेबद्दल नेमकं काय समोर आलेलं आहे, काय जनमत आहे ते आपल्याला बघायचं आहे। पण त्यापूर्वी या सर्वेची मेथोडॉलॉजी म्हणजे सर्वे करण्याची पद्धत, सर्वेचं महत्व आणि कशा पद्धतीने हा सर्वे करण्यात आला त्याबद्दल आपण बोलणार आहोत। आणि त्यासाठी आपल्यासोबत झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर आहेत, त्याचबरोबर पोल डायरीचे संचालक अभिजित ब्रह्मनाथकर सुद्धा चर्चेत सहभागी होतील आणि राजकीय विश्लेषक किरण तारे आहेत आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि काही ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आपल्या सोबत आहेत। ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे आपल्या सोबत आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते नेते काकासाहेब कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी या मेथोडॉलॉजी बद्दल म्हणजे हा सर्वे कशा पद्धतीने झाला ते जाणून घेण्यासाठी मी कमलेश सरांकडे जातो। कमलेश सर, धन्यवाद सौरभ। एक अत्यंत महत्त्वाचा हा सर्वे आपण महाराष्ट्राच्या जनतेसमोर घेऊन आलेलो आहे। जनरली असे सर्वे बघायला मिळतात, पण हा सर्वे जो आज आम्ही आपल्या समोर आणलेला आहे याची मेथोडॉलॉजी आता सौरभने तुम्हाला सांगितली। अत्यंत आपण म्हणू शकतो की अत्यंत आपल्याकडे आहे, जो आपल्याकडे सॅम्पल साईज आहे, म्हणजे ते जवळजवळ 90,000 सॅम्पल साईज आहे। सॅम्पल साईज म्हणजे काय, प्रेक्षकांच्या माहितीसाठी जर आपल्याला सांगायचं तर सॅम्पल साईज म्हणजे किती जणांची आम्ही याबाबत बोललो आहोत। आणि साधारणपणे गेल्या 15 दिवसात 2 आठवडेभर आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये हा सर्वे केला। तर आम्ही महाराष्ट्राची वेगवेगळ्या विभागवार अशी एक रचना केली, ज्याच्यातून हा सर्वे आलेला आहे। जेडीएस जे आपल्याकडे ज्युबिलंट डेटा सर्व्हिसेस आहे, त्यांनी आपल्याला याच्यातला हा डेटा काढण्यासाठी त्यांनी त्यांचे सर्वे केले होते। सर्वेमध्ये आपण प्रत्यक्ष भेटी घेतलेल्या आहेत अनेकांच्या। जे सॅम्पल साईजमध्ये जी कंपनी आहे त्यांनी जाऊन प्रत्यक्ष भेटींवरती भर दिलेला आहे। घरघर फिरून काही ठिकाणी हा सर्वे करण्यात आलेला, ज्याची व्याप्ती 4 महानगरांमध्ये जसं सौरभ सांगत होता, 4 महानगर, 18 जिल्हे, 37 नगर परिषदा, 48 तालुके, व्यक्तिगत मुलाखती एकूण 22,654 अशा व्यक्तिगत मुलाखती आपण याच्यामध्ये केलेल्या आहेत। दुसरा टेलिया मोबाईल आधारित AI सर्वे हा याच्यामध्ये आहे। AIच्या आधारे बऱ्याच जणांना महाराष्ट्रात काही ठिकाणी याचे फोन गेले असतील आणि AI आधारित जी प्रश्न आहेत, प्रश्नोत्तर आहेत, जी प्रश्नावली आहे जी तुम्ही आता बघणार आहात, आम्ही महाराष्ट्रातल्या गेल्या वर्षभरातल्या राजकीय आणि सरकारच्या कामगिरीवरचे काही प्रश्न आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला विचारले होते, त्याच्यातले काही प्रश्न त्यांना तिथे आलेले आहेत। टेलिफोनिक सर्वे आहे, प्रत्यक्ष संवाद आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जनमताचा हा कानोसा घेण्याचं हे एक आगळा वेगळा आपला हा प्रयत्न आहे आणि ज्याच्या माध्यमातून ही माहिती आपल्या समोर आम्ही ठेवतो। जास्तीत जास्त ऑथेंटिक हा सर्वे करण्याचा आमचा प्रयत्न आहे। जनतेचा काय मूड आहे त्याच्यासाठी आम्ही केलं। तुम्हाला लक्षात असेल प्रेक्षकांना, गेल्या वर्षी झी 24 तास हे नवनवीन प्रयोग करत असतं। गेल्या वर्षी जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच
AI बेस्ड सर्वे करण्याचा प्रयत्न आम्ही केला होता आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये अत्यंत सटीक, अत्यंत सगळ्यात जवळ निकालांच्या जाणारा तो सर्वे AI आधारित ठरला होता. आणि झी 24 तास नाही तेव्हा पहिल्यांदा मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच AI अँकरचा प्रयोग तेव्हा केला होता आणि तो AI आधारित सर्वे AI अँकरद्वारा केलेला तो आपण प्रेझेंट केला होता. फक्त AIने केलेला सर्वेच नाही तर AIच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तो आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तर यावेळेस मात्र आम्ही प्रत्यक्ष लोकांपर्यंत गेलेलो आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्यक्ष भेटी घरोघरी फिरून केलेला हा सर्वे आहे. सोबतच टेलिफोनिक आधारे AIच्या आधारे व्हॉइस हा सर्वे करण्यात आलेला आहे. एक महत्त्वाची गोष्ट आणखी की काही सर्वेमध्ये आम्ही जिओ टॅगिंग देखील केलेलं आहे. त्यामुळे कुठे कुठे हा सर्वे झालेला आहे, कोणी कोणी सर्वे केलेला आहे आणि साधारणपणे 14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये हा सर्वे आम्ही केलेला आहे आणि त्याचा सगळा डेटा कंपायलेशन करून हा सगळा डेटा एकत्रित करून आम्ही आज तो आपल्यासमोर मांडणार आहोत. साधारणपणे सरकारची वर्षभरातली कामगिरी त्याच्यामध्ये कुठले कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचा हा डेटा आहे. सोबतच राजकीय परिस्थितीबाबत सुद्धा आम्ही हा सर्वे केला कारण गेल्या वर्षभराचं राजकारण म्हणजे मगाशी ही चर्चा सुरू करण्याआधी जे आपल्याकडे काही विशेष पाहुणे आज चर्चेत असणार आहेत त्यांच्याशी याआधी चर्चा करताना त्यांचं एक म्हणणं होतं की वर्षभर किती राजकारण आपल्याला बघायला मिळालं होतं. त्या राजकारणाच्या भोवती सुद्धा काही प्रश्न आम्ही विणलेले होते. राजकारण कसं राहिलेलं आहे, 3 पक्षांमध्ये समन्वय होता का, ज्यांनी या कार्यक्रमाचा आपला प्रोमो बघितला असेल त्यांना याची कल्पना आलेलीच असेल की राजकारणाबाबत सरकारसाठी कुठले महत्त्वाचे चॅलेंजेस वर्षभरात राहिलेले आहेत, कुठली आव्हानं सरकारसमोर राहिलेली आहेत, कुठल्या घटनेचा किंवा कुठल्या वादांचा सरकारच्या प्रतिमेवरती परिणाम झालेला आहे. हे सगळे मुद्दे आम्ही याच्यामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो अर्थातच तुम्हाला पडलेला असेल की वर्षभराची कामगिरी साधारणपणे सरकारची महाराष्ट्राची जनता कशा प्रकारे बघते, त्याचं मूल्यमापन महाराष्ट्राची जनता कशी करते हे देखील आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. सगळ्यात पहिले मला सौरभ आपल्यासोबत ही चर्चा आपण करतो. मी जसं मगाशी तू सगळं इंट्रोडक्शन दिलंच की कोण कोण असणार आहेत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये अभिजित ब्रह्मनाथकर आहेत, आपल्यासोबत किरण तारे देखील आहेत आणि आपल्यासोबत विशेष पाहुणे जोडले जात आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, लेखक संजय आवटे आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. आणि माझ्या मते आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे देखील जोडले गेलेले आहेत. सगळ्यांची आपण चर्चा करून सगळ्यात पहिले मेथॉडॉलॉजीबद्दल अभिजित मी बोलत होतो. इतका मोठा सर्वे जेव्हा आपण करतो तेव्हा मेथॉडॉलॉजी मी आता सांगितली, तू ती ऐकलीच असणार आता ती. डोर टू डोरला आपण आणि फिजिकल याला जास्ती आपण इथे यावेळेस स्ट्रेस आपला होता. त्यामुळे ऑथेंटिकेशन खूप आहे या सर्वेचं. अगदी बरोबर कमलेश. ज्या पद्धतीनं आपण सॅम्पल साईज घेतलेली आहे ती 89,812 ही चांगली सॅम्पल साईज आहे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये. आणि त्यामध्ये दोन्ही पद्धतीचं सर्वे आपल्याला दिसून येतो, ज्याच्यात शास्त्रशुद्ध पद्धत जी मानल्या जाते की रॅन्डम सॅम्पलिंग सर्वे, ज्याच्यामध्ये तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता, डोअर टू डोअर जाता, त्याच्याशी चर्चा करता आणि तिथून लोकांचं जे मत आहे ते घेतो. आणि दुसरं आजकाल AIचा जमाना आहे. तेलिया नावाची एक मेथडॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये प्रश्नोत्तर हे संवादाच्या स्वरूपात होतात आणि ते संवादाच्या स्वरूपात झालेले प्रश्नोत्तर हे नंतर विश्लेषित करून त्याचा डेटा अनालायझिंग करून त्याचा निष्कर्ष काढला जातो. त्यामुळं सॅम्पल साईज चांगली आहे सर्वेची, त्याचबरोबर दुसरं दोन्ही पद्धती एकदम व्यवस्थित आहे आणि